म्हणजे तो लावायचा आपल्याला, ठीक आहे ना, ते पण करू। आणि माझं असं आहे की असे मोर्चे किंवा अशा पद्धतीने आंदोलन केल्यापेक्षा सामंजस्य म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकाशी चर्चा करून जर प्रश्न मार्गी लागले तर ते अतिउत्तम आहे। कारण की आंदोलन केल्यानं कोणाचे भलं होत नाही, तुम्हालाही त्रास आम्हालाही त्रास सगळ्याला। तर माझं असं आहे की असे तर मोर्चाच्या माध्यमातून आले, पण एखाद्या दिवस अशा छोट्या मोठ्या मागण्या घेऊन एखाद्या आमदार साहेबांशी बसावे, कारण क्षेत्रातले प्रश्न तुमचे जे आहे ते जनतेचे आहे आणि नक्कीच आपण त्यातनं काहीतरी मार्ग काढावा अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करते। आज 11 एप्रिल 2025 आज नेमकं म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती आहे आणि त्या उपलक्षामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या जे पक्षप्रमुख आहेत माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वामध्ये आज आंदोलन आम्ही शेतकऱ्यांच्या हमीभावावर तसेच शेतकऱ्यांचा जो कर्जमुक्तीचा प्रश्न होता त्या अनुषंगाने, तसेच दिव्यांगांना 6000 रुपये मानधन मिळावे आणि पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामे एमआरजीएस व्हावे, त्या उपलक्षामध्ये आज आम्ही आमगाव देवरी विधानसभाचे जे आमदार आहेत त्या आमदारांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन देण्यासाठी, आणि हे या मसाल्याचा एक उद्देश होता की त्यांच्या डोक्यामध्ये जे सध्या शेतकऱ्यांविषयी किंवा महाराष्ट्राच्या जे शेतमजूर कष्टकरी जे कामगार बंधू आहेत त्यांच्याविषयी जे गृढता आणि एक जे त्यांना जे पाहिजे मागणी ते पूर्ण मनाई केली आहे, त्या अनुषंगाने त्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पेटावा त्या अनुषंगाने आम्ही आज मसाला आंदोलन त्यांना जागृत करण्यासाठी केलेला आहोत। आणि शेतकऱ्यांना जेव्हापर्यंत कर्जमाफीचा विषय असो किंवा पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामे एमआरजीएसचा विषय असो त्या अनुषंगाने आम्ही आज आंदोलन केलेलं आहे। अपंगांसाठी जे कसं आहे की सध्या जी परिस्थिती आहे, एक लाडकी बहीण योजना आहे, ती योजना आली 2024 मध्ये आली, चुनावच्या निवडणुकापूर्वीच आली आणि डायरेक्ट ती 1500 वर उडी झेप घेतली आहे। परंतु जे दिव्यांग बांधव आहेत किंवा जे श्रावणबाळचे जे वृद्ध लोक आहेत किंवा निराधार लोक आहेत त्यांना कसं ते 500 600 असं हळूहळू स्टेप बाय स्टेप ते 1500 पर्यंत आता पोहोचले आहेत। परंतु जे लाडकी बहीण योजना आहे म्हणजे ज्यांना हात आहे डोकं नाही, म्हणजे हात नाही व्यवस्थित, पाय नाही, जे कामं करण्यात ते व्यवस्थित नाही, त्यांना तुम्ही जे मानधन देण्यासाठी हळूहळू झेप घेत आहे, 100 150 200 रुपये वाढवत आहे। आणि ज्यांना तुम्ही लाडकी बहीण योजना फक्त एक नावापुरती घेत आहात आणि डायरेक्ट त्यांना 1500 रुपये तुम्ही मानधन देत आहेत, त्याच्यामध्ये एक विषमता जी आहे त्या विषमतेप्रती आमची एक लढाई आहे की ज्यांना हात नाही बरोबर व्यवस्थित चालू शकत नाही तर त्यांना तुम्ही 1500 पेक्षा 6000 रुपये मानधन द्या। आणि हे खरी लढाई म्हणजे आमची दिव्यांगाविषयी खरी लढाई आहे आणि त्यांना सुद्धा 6000 रुपये मानधन मिळावं हे आमची मागणी आहे। कोल्हारे तालुका प्रमुख प्रहार जनशक्ती पक्ष देवरी तालुका अध्यक्ष आहे आणि आजचा जो मसाला आंदोलन करण्याचा मागचा उद्देश म्हणजे जे शेतकरी बांधव आहेत शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हायला पाहिजे आणि शेतकऱ्याला धानाचा भाव त्यांना अधिक मिळालं पाहिजे हा हेतू आज होता। आणि आज म्हणजे महत्त्वाचं म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले ह्या जयंतीनिमित्त 198व्या जयंतीनिमित्त त्यांचा जो आपले ठेंबा आंदोलन आज आपण इथं ह्या ठिकाणी करण्यात आलेलं आहोत। त्याचप्रमाणे दिव्यांग बांधवांसाठी 6000 रुपये मानधन त्यांना मिळालं पाहिजे आणि पेरणी ते कापणीपर्यंत शेतकऱ्यांना एमआरजीएस मार्फत काम त्यांना मिळालं पाहिजे ह्या हेतूने आम्ही मसाला आंदोलन करण्यात आलेलं होतं। हा फक्त सालेकसा देवरी विधानसभेपुरता आहे की अख्ख्या महाराष्ट्रात हा आंदोलन होत आहे? प्रहार जनशक्ती पक्ष वंदनीय बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार पूर्ण महाराष्ट्रभर आजचा हा विशाल आंदोलन ठेवण्यात आलेला आहे।